तालुका हे मुंबई आणि पुणे या दोन महानगराच्या मध्यवर्ती ठिकाण असल्याने हा तालुका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने जिल्ह्यात चर्चेत असतो। त्यातच या तालुक्याचा मुख्य असलेला प्राथमिक आरोग्य केंद्र हा अनेक गोरगरीब जनतेला आधार ठरत असताना आताच्या घडीला या आरोग्य केंद्रात रुग्णांची अपुऱ्या औषधामुळे मोठी हेळसांड होत असल्याने येथील आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे। खालापूर तालुक्यात अनेक शासकीय यंत्रणेबाबत तीव्र नाराजी काही ठिकाणी होत असतानाच त्यातच आता खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील यंत्रणेबाबत अनेक जण नाराजी व्यक्त करत आहेत। त्यामध्ये अपुऱ्या औषधांच्या तुटवड्यामुळे येणाऱ्या रुग्णांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे। या ठिकाणी औषधांचा तुटवडा भासत असल्याने अनेक रुग्णांना उपचाराविना घरी माघारी जावे लागते, तर काही जण बाहेरील खासगी मेडिकलमधून महागडी औषधं खरेदी करत आपल्यावर उपचार घेत असल्याचे पाहावयास मिळत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी ठाकूर समाज वास्तव्यास असल्याने या समाजाबरोबर अनेक गोरगरिबांना उपचारासाठी सरकारची आरोग्य यंत्रणा कामास येत असते। त्यामुळे अनेक जण शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आपल्या जीवनात पुढील वाटचाल करत असताना आजच्या महागड्या युगात अनेकांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य नसल्याने बहुतांश नागरिक प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात जात उपचार घेत आपल्या शरीरावर निदान करत असतात। त्यामुळे अनेक गोरगरीब जनतेला सरकारचे प्राथमिक आरोग्य केंद्रे आधारभूत ठरत असतानाच खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जात अनेकांनी उपचार घेतले असून आताच्या घडीला या आरोग्य केंद्रात शासनाच्या औषधांचा तुटवडा भासत असल्याने या ठिकाणी जाणाऱ्या रुग्णाला उपचाराविना माघारी घरी परतावे लागत आहे। यामुळे आरोग्य यंत्रणा सध्याच्या घडीला रामभरोशी बनल्याने येथील आरोग्य यंत्रणेच्या कारभाराबाबत सर्वसामान्य जनता नाराजी व्यक्त करत आहे। या आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनी औषधांची कमतरता भासत असल्याचं सांगत उपचाराविना परत जावे लागत असल्याची खंत व्यक्त केली, तर काहींना खासगी मेडिकलमधून औषध विकत घेत उपचार घ्यावे लागत आहे। त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा ही औषधांच्या तुटवड्यामुळे रामभरोसे झाली आहे। येथील ही औषधांच्या तुटवड्याची समस्या दूर करण्यासाठी जिल्हा स्तरावर पावले उचलावी। जर ही पावले उचलली नाही तर गोरगरीब रुग्णांना मोठा भुर्दंड सोसावा लागेल किंवा मोठ्या आजाराला सामोरे जावे लागेल, असे मत सामाजिक कार्यकर्ते अनिल पिंगळे यांनी व्यक्त केले आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर।